मंडळी नमस्कार. वन प्लस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जे ऐकून आपल्या सर्वांचं मन हेलावून जाईल. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. इथे एका वडिलांनीच आपल्या पोटच्या 17 वर्षाच्या मुलीचा साधनाचा जीव घेतलाय. तुम्ही विचार करत असाल असं काय घडलं असेल की एका बापालाच आपल्या मुलीचा जीव घ्यावा लागला. या घटनेचं कारण ऐकून तुम्ही स्तब्ध व्हाल. साधना 12वी विज्ञान शाखेत शिकणारी, डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारी एक हुशार विद्यार्थिनी होती. 10वीत तिला 95% गुण मिळाले होते. तिचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एका शाळेचे मुख्याध्यापक होते किंवा आहेत. काही दिवसांपूर्वी साधनाने नीटची परीक्षा दिली होती. या चाचणीत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. ही गोष्ट वडिलांना कळताच ते संतापले. 20 जून शुक्रवारची रात्र होती. रात्री 9:30च्या सुमारास याच कमी गुणांवरून वडिलांनी साधनाला जाब विचारला आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याच वेळी साधनाने कदाचित आपल्या वडिलांना असं काही बोलली जे त्यांना सहन झालं नाही. ती म्हणाली, "पप्पा, तुम्ही तर कुठे कलेक्टर झाला? तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना." तर मंडळी, ही काय मोठी चूक होती का? एका किशोरवयीन मुलीने अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून कदाचित अनावधानाने उच्चारलेलं ते वाक्य होतं. पण मुख्याध्यापक असलेल्या त्या पित्याचा अहंकार दुखावला गेला. धोंडीराम भोसले यांना राग अनावर झाला. या रागाच्या क्षणात धोंडीराम भोसले यांनी हातात एक लाकडी खुटं घेतलं आणि आपल्याच मुलीला साधनाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साधनाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी तिच्या वडिलांनी तिला घरीच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. ती मारहाण इतकी अमानुष होती की साधना गंभीर जखमी झाली आणि दुर्दैवाने त्यातच तिचा मृत्यू झाला. विचार करा मंडळी, ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवलं, त्याच वडिलांच्या हाताने तिचं आयुष्य संपवलं गेलं. कदाचित त्या बापाने तिला ठार मारण्याच्या वृत्तीने मारलंही नसेल, तिला समज देण्यासाठी मारलं असावं, पण यामध्ये तिला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही मनसुन्न करणारी घटना, एका बापाचा राग, त्यात त्यांच्या अपेक्षांचं मुलीवर ओझं आणि एका क्षणाचा अविचार याने एका निष्पाप मुलीचा बळी घेतला आहे. आज धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मंडळी, ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर ती आपल्या समाजाची आहे. मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकताना त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण नकळत त्यांच्यावर किती दबाव आणतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. चांगले गुण मिळणं महत्त्वाचं आहे, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे मुलांचं मानसिक आरोग्य, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं आयुष्य. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, पण त्याहीपेक्षा जास्त संताप व्यक्त होत आहे त्या बापाबद्दल ज्याने आपल्याच पोटच्या गोळ्याचा असा अंत केला. या बातमीबद्दल तुमचे विचार काय आहेत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.